आम्ही पुढे जातच नाही. पण माझं असं आहे की मला असं वाटतं की आपण एकावर जर खरं प्रेम केलं तर ते भेटू किंवा नाही भेटू किंवा बोलू किंवा नाही बोलू, आपण त्याच्यासाठीच जगलं पाहिजे. त्याचं पण असंच आहे सेम. हां, त्याचं पण असंच मग आहे. भेटतो की नाही? नाही, कधीच नाही. कधीच नाही भेटत? नाही. आमचा कॉन्टॅक्ट पण नाहीये. पण मला माहिती आहे की तो जिथे पण आहे तो तो काय माझाच आहे. सेलिब्रिटी वगैरे आहे की काय? तसंच म्हणता येईल. हां. सेलिब्रिटीच आहे. हं. पण तो जिथं आहे तिथं तो त्याच्या जागी आहे आणि मी आहे ते माझ्या जागी आहे. पण मी त्याचं लग्न तर नाही झालं? नाही. नाही ना? नाही. मग कुठं राहते तू? पुण्यातच? हां. मग भेटता कधी? नाही भेटणं कोण? वगैरे नाही. काहीच नाही. कॉन्टॅक्टच नाही. तेच सांगते ना. हां. कॉन्टॅक्टच नाही. असं आहे की आहे पण किंवा नाही पण. मग नाही समजलं ना, ते मला थोडं सांग. नाही समजू पण नाही शकणार आणि मी समजावू पण म्हणजे नाही कधी शकणार. कुठं भेटला होता आधी? हां, आधी आम्ही फ्रेंड्स होतो खूप चांगले. हां. खूप मग चांगले नंतर फ्रेंड्स होतो. नंतर झालं काय? थोडे मिसअंडरस्टँडिंग झाले. कसले ते? फॅमिली नाही जुळणार. पुढे जाऊन नाही होणार. मला लव्ह मॅरेज मुळात मला करायचं नाहीये लव्ह मॅरेज. कारण मला माहिती पुढे जाऊन किती स्ट्रगल करावं लागेल आणि मला जिथे माझा भाऊ म्हणेल तिथेच लग्न करायचंय. मग माझा भाऊ बोलेल तुला ह्याच्याशी लग्न करायचं, तर मी त्याचं बॅकग्राऊंड नाही बघणार. कारण मला माहिती आहे माझ्या दादांनी बघितलंय म्हणजे तो माझ्यासाठी बेस्टच आहे. मग तो जिथे बोलेल मी तिथे करणार. नाही, पण तो होता तो बेस्ट नाही का असं? तो बेस्ट आहे पण माझ्या दादाच्या नजरेत नसू शकतो मे बी. तर तू सांग ना आपल्या दादाला की हा बेस्ट आहे म्हणून. नाही हो, मला नाही वाटत होईल म्हणून. का? नाही मला कास्ट वगैरे असं दुसरी पडते नाही असं? सेमच आहे सगळं. मग काय टेन्शन आहे? नाहीच होऊच शकणार नाही, मला माहिती आहे. अरे पण का असं का वाटतंय तुला? मी तेच विचारतोय ना. असं वाटतं, माझं मन म्हणतं. हा पण काहीतरी रिझन असेल ना, तुला वाटले असेल ह्या गोष्टी नाही बसत ब्रॅकेटमध्ये तर नाही होणार असं. ह्याच गोष्टी की दादाला नाही पटू शकणार काही गोष्टी की काय नाही. गांजा बिंजा होतो असं? नाही मग एवढी घाण चॉईस नाही माझी. मग नाही, तो चांगला आहे बिचारा, खूप चांगला आहे. देवाला नाही मानत का तो? मानतो, खूप मानतो, तर मग काय सगळं करतो. आहे थोडासा मिसअंडरस्टँडिंग कुठली झाली होती? हा थोडी झाली होती. कुठली? असंच- पॉझिटिव्ह झाली होतीस तू की नाही तो तसं झाला काहीच होता? नाही. हां. पॉझिटिव्ह वगैरे काहीच नाही, फक्त हम्म. मिसअंडरस्टँडिंग झाली होती नॉर्मल. मग त्यानंतर कॉन्टॅक्ट बंद झाला, तो बंदच झाला. पण माझं असं आहे की तो माझा आहे, मला माहिती आहे आणि मी त्याचे हे त्याला माहिती, बस इतकंच. ह्यालाच प्रेम म्हणतात. आणि मला असं वाटतं की प्रेम ही अशी गोष्ट असते की ह्या एक व्यक्तीवर प्रेम झालं, त्या व्यक्तीनंतर ना कोणावरच प्रेम होणार नाही. मग तो व्यक्ती दुसरा थर्ड पर्सन तुमच्यासाठी काहीही करू देत. एक्स्ट्रीम लेवल म्हणजे चंद्र जरी तोडून आणलं तरी तुमचं मन त्या व्यक्तीसाठीच रडत आहे, त्याला खरं प्रेम म्हणतात. नाहीतर कोणी, आता माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो सोडून गेला, मग कोणीतरी आलं, कोणीतरी चंद्र दिला म्हणून हा माझ्यासाठी ह्यांनी चंद्र दिला तर मी त्याला सोडते, ह्याची होते. तसं नाही, तो आहे ना, तो होता सोबत असू नसू, मी त्याचे विषय संपला. म्हणजे तुझ्या अजून त्याच्यावर प्रेम आहे असं? हो, लाईफ टाईम राहील. लाईफ टाईम राहील. हो, मग राहील. दुसऱ्या, मग आता जसं तुला, मग तू लग्न नाही करशील कधी? लग्न करणार ना मी, कुठं नाही बोलले. अरे करशील, मग प्रेम तर तुझ्या त्याच्यावर असेल ना. पण हो, राहील. मग ह्या पण जेव्हा लग्नाची जेव्हा वेळ येईल तेव्हा मग तू त्याला विसरून जाशील? नाही माहिती. अरे काय कन्फ्यूज आहेस तू. मीच कन्फ्युज आहे, हा? म्हणूनच बोललं की ह्या विषयी आपण न बोललेलं अजून बरं. एक आली होती, ती पण कन्फ्यूज होती. हा? नाही, आकांक्षा माझं म्हणून. मग नाही, मी अशीच आहे. म्हणजे माझं प्रेमाच्या बाबतीत हेच आहे की तो तिथं आहे. पण बस. मी असं एक हे होता यार, मी स्वप्नील जोशीचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता. तो म्हणते जर तुम्हाला प्रेम भेटलं आयुष्यात तर तुम्ही तुमची ताकद लावून घ्या म्हणते ते प्रेम मिळवण्यासाठी. पण त्या प्रेमाची आपल्याला तितकीच साथ पण पाहिजे ना. तर त्याची साथ नाही असं? थोडीशी कमी पडते. अरे यार शेट, असे. मग काही मतलब नाही यार हा. याच्यावर बोलून. थोडीशी कमी पडते, कारण की तो जे कमी पडला प्रेमात शेवटी, हा नाही का? थोडासा म्हणता येईल कमी पडला. म्हणून मग आणि काही गोष्टी असतात ज्या तिथल्या तिथं सोडलेल्या बऱ्या असतात. मनात बघ मनात प्रेम काही गोष्टी असतात तिथल्या तिथे सोडल्या बऱ्या असतात. कारण ते भेटणार नाही जर माहिती आहे. हा. वेड पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, तिला एक ड्रेस आवडतो आणि ती बोलते की वाव किती छान आहे. मग रितेश देशमुख तिला म्हणतो की घ्यायचा का आपण, तर तिथं लिहिलेलं असतं की स्टोर 8 दिवसांसाठी बंद राहील. तर ती म्हणती जाऊ दे नको. तर तो बोलतो का, तर ती बोलती ज्या गोष्टी आपल्याला भेटणार नाहीत हे माहिती, त्याचा हट्ट करणं खूप चुकीचं आहे. वा यार. असं. तर तो त्या गोष्टी तिथं सोडलेल्या बऱ्या. पण असं नाही की जर त्या भेटणार नाही म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं सोडून द्या किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं तर व्हा. तर असं मला वाटत नाही की कोणाचं तरी व्हायला पाहिजे. आहे, होतं, राहील बस. आणि जेव्हा लग्नाची टाइम येईल तेव्हा बघू. नाही पण तू त्याला सोडून दुसऱ्यावर प्रेम करू शकतेस ना? नाही कधीच नाही. काय नाही करू शकत, खरंच नाही करू शकत. खरंच नाहीच करू शकत.
आणि मला वाटतं मला करायचं पण नाहीये. तो म्हणजे आणि एकदम सुपर हिरो आहे का? हा माझ्यासाठी आहे. अच्छा. म्हणजे बोलायला चांगला आहे की दिसायला चांगला आहे? दोन्ही छान आहे. दिसायला छान आहे, बोलायला छान आहे, वागणुकीला छान आहे, मुलींना वागणूक रिस्पेक्ट नाही ना देण्याच्या चांगली? बाबतीत चांगली आहे. फक्त प्रेमाच्या बाबतीत जे स्ट्रगल करायचं त्यामध्ये त्याचा हात थोडा कमी पडतो इतकंच. पण तू समजावलीच नाही मग त्याला? नाही, मला वाटतं कोणावर बळजबरी करून आपलं बनवण्यापेक्षा हां, राईट. कोणाला तरी बळजबरी मग करून आपलं बनवण्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं, मग असं मला वाटतं. आपला हां, बरोबर ना आकांक्षा? बळजबरीनं नाहीच होत ना. नाही, नाही. मग मी म्हणणार की नाही, तुला माझ्यासोबत राहावं लागेल. तू 2 हं, वर्ष माझ्यासोबत राहिलाय, तुला हं, आता पुढं पण माझ्यासोबत राहावं लागेल. तो हं, 2 वर्ष खुशी-खुशी आपल्यासोबत राहिला. हं, तिसऱ्या वर्षी त्याला नाही राहायचंय. मग त्याला हं, तू का बळजबरी करते? नाही राहायचं, तुझा निर्णय आहे. प्रेम हं. करायचं नाही करायचं हा माझा निर्णय. हां, नाही करायचं तो तुझा निर्णय आहे. बरोबर. आपण कोणावर पण बळजबरी लोकांनी नाही करू करायला शकत. पाहिजे का प्रेम? ज्याचं त्याचं आहे. नाही त्याचा म्हणजे पार्टनर प्रेम व्हायला करणं असतं. चांगलं आहे की नाही असं विचारतोय मी. हो, चांगलं आहे. खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, हं, आत्ताच्या जनरेशनमध्ये मुली पण तशा आहेत, मुलं पण तशा आहेत. जर हं, मुलगा लॉयल असेल तर मुलगी धोका देते, मुलगी लॉयल असेल तर मुलगा धोका देतो. आत्ताच्या हं. जनरेशनमध्ये फक्त मुली वाईट आहेत किंवा फक्त पोरं वाईट आहेत आपण नाही बोलू शकत. बरोबर. हां. आता रिलेशनमध्ये नाही का एक गोष्ट होते खूपदा, म्हणजे एक तो टाईम असतो तो खूप 1-2 दिवसाचा राहू शकतो किंवा 5 दिवसाचा किंवा 1 वर्षाचा पण राहू शकतो. तो म्हणजे की त्या काळात असं वाटते की एक अलग लेव्हलचा बॉन्ड आहे दोघांच्या मध्यात हो. आणि नव्याचे 9 दिवस. नाही नव्याचे पण म्हणजे तिथं असं वाटत नाही की हा त्याचा आहे की हा हं. माझा आहे. त्या टाईमला म्हणजे त्या मोमेंटला असं वाटते की वी आर बोथ ऑन सेम प्लॅटफॉर्म म्हणजे एकाच ठिकाणी यावं आपण दोघं पण. हो, बरोबर. तर तो स्टेज आला होता का तुझ्या लाईफमध्ये जेव्हा तू म्हणजे होताच थोडाफार जो पण होता तुमचा? नाही, तसा स्टेज नाही आला. तो बॉन्ड नव्हता. नाही. मग काय फायदा नाही. त्याच्यातर्फे होता की मला म्हणजे असं वाटतं की ह्या विषयावर बास आपण खूप बोललोय. हां? बास आता. नाहीतर मी रडेल इथंच. नाही अरे रडाबिडायचं नाही. पण कसं होतं माहिती आहे का? तुम्ही खूप छोट्या आहेत यार आणि छोट्या याच्यात तुम्हाला म्हणजे एवढं सगळं समजतंय. मी ना प्रेम, लाईफमध्ये लव्ह, खूप अटॅचमेंट. खूप स्ट्रगल केलंय म्हणजे फ्रेंडशिप, हं. प्रेमाच्या बाबतीत. फ्रेंडशिपमध्ये पण धोका भेटलाय खूप का तुला? खूप खूप म्हणजे अरे मी खूप थांब खूप थांब. खूप जास्त. खूप खूप म्हणजे काय कोणी होती अशी? मा पायल नावाची म्हणजे सॉरी. नाही, पायल नाही. पायल खूप चांगली आहे. खूप म्हणजे पायलच्या विषयी बोलूच शकत नाही. हं, कारण की असतं ना की आपण खूप दुनिया फिरून येतो, हं, नाही का, की आपण असे खूप फ्रेंड्स केलेत. पण हं. आपल्याला असा एक मित्र भेटतो की हा चल ह्याच्यानंतर ना मला मैत्री करायची गरज गरज नाही. नाही. तू आहेस बस. मग तशी पायल आहे माझ्या लाईफमध्ये की तू आहेस ना, हं, दॅट्स इट. तू हं. मला सांभाळू शकते. बस. पायलच्या आधी किती फ्रेंड होते तुझे? पायलच्या आधी माझे खूप फ्रेंड होते. ते सगळे गेले सोडून दोघं हो. देऊन? मी मुलींसाठी ज्या फ्रेंड्स होत्या, मैत्रिणी माझ्या, त्यांच्यासाठी लिटरली मी माझ्या म्हणजे समजा एकच घास राहिलाय, तर हं. त्यातला पण घास काढून तिला खायचंय, ती खाईल. मग तिच्यासाठी काढून ठेवणार. म्हणजे माझी अशी फ्रेंडशिप होती. मस्त आहे सर मग. सच अ नाईस पर्सन. मी खूप मग नाही, खूप म्हणजे फ्रेंडशिपसाठी खूप स्ट्रगल केलं. मला घरचे पण बोलायचे की "अगं, हं, ते लोकं तुला गिनतात का? तू आधी हे विचार कर." हं, की आपल्या मनात ज्या व्यक्तीबद्दल आहे की बाबा हं, हा व्यक्ती खूप चांगला आहे, पण हं. त्याच्या पण मनात